नगरपालिका हद्दीतील मौजे माणूर परिसरात प्रस्तावित 33 केव्ही उच्चदाब ओव्हरहेड विद्युत वाहिनीच्या कामास स्थानिक जमीन मालक व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविलाय। संबंधित कामासाठी कंत्राटदाराकडून विनापरवाना वृक्षतोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून काम तात्काळ थांबविण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। ग्रामस्थांच्या मते सदर कामासाठी त्यांच्या खासगी जमिनीतून विद्युत वाहिनी नेण्यात येत असून अनेक वर्षांपासून जोपासलेली फळझाडे व इतर वृक्ष कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मुळासकट तोडण्यात आली। महाराष्ट्र झाडांचे जतन नागरिक क्षेत्र अधिनियम 1975 चे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच या भागात आणखी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। याशिवाय संबंधित जमीन नाशिक महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार निवासी व व्यावसायिक क्षेत्रात येत असल्याने ओव्हरहेड लाईनमुळे भविष्यातील बांधकाम हक्कांवर मर्यादा येणार असल्याची ग्रामस्थांनी सांगितले। यामुळे FSI व मार्जिन नियमांवर परिणाम होऊन कोट्यवधींचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत ग्रामस्थांनी सांगितले की नागरी वस्ती वाढवणाऱ्या या भागात ओव्हरहेड उच्चदाब वाहिनी धोकादायक ठरू शकते। त्यामुळे महावितरणाने भूमिगत केबलद्वारे पर्याय स्वीकारावा अशी मागणी करण्यात आली। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे 4 प्रमुख मागण्या केल्या। यामध्ये लाईनचा मार्ग बदलणे, भूमिगत केबलचा पर्याय स्वीकारणे, बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सुनावणीपर्यंत काम तात्काळ स्थगित करणे यांचा समावेश आहे। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचा इशाराही त्या ग्रामस्थांनी दिलाय। याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, नाशिक तालुकाध्यक्ष शांताराम माळुदे, सोपान कडलक, शिवाजी बापू माळुदे, श्रीधर माळुदे, अशोक बाबूराव माळुदे, निलेश लहानू माळुदे, निवृत्ती माळुदे, रघुनाथ भगवंत दिंडे, सोमनाथ विठोबा हांडोरे, उत्तम विष्णू हावरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।